आता माझ्या अंदाजानं जे बॉडी मला वाटतं परभणीला येते, तिचा अंत्यविधी होईपर्यंत मी इथे थांबणार आहे. त्यासाठी शांततेने पार पाडली पाहिजे त्या सगळ्याची. तर काय वाटतं एकूण परभणीतील सर्व प्रकरण जर बघितली, 2 प्रकरणं परभणीची बघितली. तुमच्या कोणाच्या लक्षात असेल मला माहित नाही. एक असंच प्रकरण एक 10-12 वर्षापूर्वी झालं होतं आणि ते म्हणजे 125 लहान मुलं 14 एप्रिलला. आणि त्यावेळेस मी 5-6 तासातच आलो होतो आणि पूर्ण परभणीतल्या जनतेने स्वतःच्या घरातले कूलर्स, सादरी, औषधाला लागणाऱ्या मेडिकलची दुकानं जी होती त्या सगळ्यांनी असं स्वतःहून एक मदत म्हणून, आणि ती गव्हर्नमेंट मदत यायला 3 दिवस लागली होती याची मला जाणीव होती, पण ते 3 दिवसामध्ये सगळं लागणारं जे आहे ते परभणी शहराने पूर्णपणे पुरवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे या शहराचं एक कॅरेक्टर जे आहे ते मला वाटतं त्याच्यातूनच बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे. हा प्रकरण जो आहे, हे प्रकरण जे आहे ते नेमकं ती जी व्यक्ती आहे, पवार नावाची असणारी जी व्यक्ती आहे, त्यांनी जोपर्यंत कुठल्या माइंडसेटमध्ये येऊन केलेलं आहे हे कळत नाही आहे. आणि मला वाटतं ते एवढ्या लवकर कळेल असं मला स्वतःला वाटत नाही आहे, कारण का ॲडमिनिस्ट्रेशन हे सगळं जे आहे ते लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी अडकलेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीवरती कुठल्याही पद्धतीने असणारं भाष्य करणं आणि पोलिसांची जे ॲक्शन झालेले आहे, या पोलिसांच्या ॲक्शन्स ज्या आहेत या कोऑर्डिनेटेड होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या याचंही अजून असणारं कुठेही स्पष्टपणे येत नाही आहे. मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले आज आमची असलेली पहिली प्रेफरन्स ही आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं, शांतता मेंटेन, आणि एकदा ते झालं की मग असणारं हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते याचा आम्ही असणारा एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत. आणि मी असणारा मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला वाटतं या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. माझा अजून असणारा इथले SP असतील किंवा IG असतील दोघांशी टेलिफोनवरतीच बोलणं झाले, पण प्रत्यक्षात काही रुबरू झालेलं नाही. आणि या वातावरणामध्ये मला नाही वाटत असणारं की थोडंसं मोकळेपणाने मलाही बोलता येईल आणि SP आणि IG ला बोलता येईल अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला पुन्हा सादरीकरण मारावंच लागेल असं मला त्या ठिकाणी दिसते. असं आहे की परभणीमध्ये हा प्रकार घडला, लाठी हल्ला, बाजूला बीड जिल्हा, सरपंचाची क्रूर हत्या होते, पोलिसाचे अधिकारी आरोपीसोबत सहभागी आहे, कायदा आणि सुव्यवस्थेचा जो मराठवाड्यातला प्रश्न आहे, सरकार आलेलं आहे, आणखी गृहमंत्रालय कुणाकडे माहिती नाही. काय वाटतंय हे सर्व? नाही, म्हणूनच मी म्हणालो त्याच्यामध्ये की म्हणजे ज्या पद्धतीचे असणाऱ्या देशमुखच्या हत्येंवरची सायलन्स आहे हेही माझ्या अंदाजानं एक गूढ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तिथे शॉक मध्ये गेलेली लोक आहेत असं मी बीडमध्ये बघतो. म्हणजे ज्यांच्याशी बोलतो त्यांना असताना ज्याला स्टंट आपण म्हणतो, माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे.
आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे, कोणीच काही सांगायला तयार नाही. आणि तुम्ही विषय काढला तर लोक रामराम करतात, अशी असणारी परिस्थिती आहे. इथे माझ्या अंदाजानं परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इश्यू त्या ठिकाणी एक होता आणि त्या इमोशनलच्या ह्याच्यावरती फुलेशाहू आंबेडकरी विचारांचा जो माणसं होती ती सगळी सहभागी झाली, इन्व्हॉल्व झाली, अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत. त्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. इथे रिॲक्शन आली, अशी एक परिस्थिती आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या घटना मी दोन वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय. पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंदाजानं मला फार भीतीदायक वाटतोय, अशी परिस्थिती आहे. याचं कारण की आता आपली गत अशी होणार का, आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने, म्हणजे वंजारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि समाजाच्याही बाजूने तीच आहे, किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलचं असताना लोक स्टंट आहेत. आणि ती मला असं भीती फार, ज्याला आपण म्हणतो की स्केअरी, ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो, अशी आहे, अशी मी त्या ठिकाणी मानतो. तर आंदोलन झालं, इथं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी महिला असतील, काही तरुण असतील यांच्यावर